विकेट बहुत अच्छी थी और ग्राउंड तो हमारा हर साल हरा भरा ही रहता है, इसलिए बहुत अच्छा ग्राउंड है और बहुत अच्छी विकेट है। चलिए कॉन्ग्रेचुलेशंस। और चलते हैं एक बिग 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 मैच की तरफ। तीसरा मैच एसपीएल का यहाँ पे होने जा रहा है। चला 12:40 झालेले आहेत. तर दोन्ही पंचांना विनंती आहे की क्लॉक सेट करायचा आहे. 25 मिनिटांमध्ये आपल्याला ही इनिंग जी आहे ती ब्रेक करायची आहे. चला हिअर वी गो विथ द मॅच. एमएस फायटर्स विरुद्ध नाईट रायडर्स शेरगाव. नाणेफेकीचं कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला जातो, स्टीअर केला जातो डीप मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक कुठेतरी चुकी करतो. 2 धावा अतिशय सुंदररित्या पळून काढल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाचा श्री गणेश होतोय एमएस फायटर्स संघाचा. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 2. पहिलं षटक हाताळतोय तो फवाज. कर्णधार स्वतः पहिलं षटक घेऊन आलेला आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येईल फवाज. सामना करेल कैस आणि शशांक अशी ही जोडी. यावेळी मात्र फुल टॉसचा चेंडू आपण पाहतोय. लेफ्ट केला जातोय तो कैसच्या माध्यमातून. पंचांचा निर्णय तो वाईट. बराच बाहेर ऑफस्टिकच्या गेलेला हा चेंडू फवाज याचा. पुढे षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू. यावेळी मात्र त्याच पद्धतीचा हा चेंडू लाऊड अपील पंचांकडे केली जाते. पंच पूर्णपणे फेटाळत असताना वाईट पुन्हा एकदा इथे येतोय. 2 अवांतर चेंडू फवाजच्या माध्यमातून फेकले जात आहेत. फलंदाज देखील कुठेतरी प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाजावरती. धाव संख्या झालेली आहे ती 1 चेंडू टाकलेला आहे. झालेल्या आहेत त्या धावा 4. बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डाव्या बऱ्याच बाहेर गेलेला चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा वाईड च्या रूपात एक अवांतर धाव निश्चितपणेच मिळते. 1+1 अशा 2 धावा तिथे मिळत आहेत. धाव संख्या झालेली आहे ती 6. कुठेतरी अवांतर चेंडू फेकले जात आहेत फवाजच्या माध्यमातून. फाईन लेगला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय, नंतर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहतोय, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहतोय आणि एक एक्स्ट्रा कव्हर मध्ये 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षकाला पाहतोय. बघूया फवाज आपल्या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतोय. शशांक साठी डाव्या यष्टीच्या पुन्हा एकदा बाहेर जाताना हा चेंडू आपण पाहतोय. अवांतर धावेंभर पुन्हा 2 धावा तिथे येत आहेत. कुठेतरी नियंत्रण जे आहे ते फवाजचं सुटलेलं आहे. आतापर्यंत एकच चेंडू फवाजच्या माध्यमातून आलाय आणि 4 एक्स्ट्राज पाहायला मिळतात. ते बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येईल फवाज. सामना करेल डावकर फलंदाज कैस. यावेळी मात्र दिशा दिले फाईन लेगच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय, मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करतोय चेंडू. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. आतापर्यंत फक्त 2 चेंडू टाकलेले आहेत फवाज यांनी. धावा झालेल्या आहेत त्या 12. चांगलीशी अशी सुरुवात म्हणावी लागेल एमएस फायटर संघासाठी, कारण की अतिरिक्त धावा ज्या आहेत त्या खूप या षटकामध्ये आलेल्या आहेत. पुन्हा एकदा फुलर लेनचा हा चेंडू आपण पाहतो. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळला जातोय कव्हरच्या दिशेने. 1 धाव तिथे निश्चितपणेच मिळेल. तर एका धावेने धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 13.
बघूया फवाज आपल्या षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येतात. यावेळी मात्र शशांक यांना हा चेंडू काही नीटसा समजला नाहीये. 22चे संकेत पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. या एका धावेने धावसंख्या धफलकावरती लागलेली आहे ती 14 ती झालेल्या आहेत त्या धावा 15. पुढे षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतो फवाज. हलक्या हाताने खेळलेला आहे. षटकाची इथे समाप्ती होते. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर MS फायटर संघाच्या धावा झालेल्या आहेत त्या 16. सहा मिनिटं झालेली आहेत पहिलं षटक टाकून. 25 मिनिटाचा वेळ असणार आहे. प्रत्येकाने लक्ष द्यायचं आहे. षटक क्रमांक दुसरं घेऊन येते गोलंदाज वकास. उद्या पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावा धावफलकावरती लागल्या त्या 16. खूपच महागडच असं फवाजचं पहिलं षटक पाहायला मिळालं. इथे बघा षटक क्रमांक दुसरा घेऊन आला गोलंदाज वकास. पहिला चेंडू घेऊन येतोय शशांक साठी. उंचावरून मारलेला हा फटका क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली झेल टिपला जाईल का? यस. आणि वेल जज सुपर असा कॅच. वकास जर हॅट्रिक घेतोय तर अमजद शेख यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. अतिशय सुंदर असा हा चेंडू पाहायला मिळाला. विकेट गेलेली आहे. पहिला गडी बाद होऊन डगआउट कडे जातोय शशांक. एक मोठा झटका लागलाय असं म्हणावं लागेल MS फायटर संघाला. दुसरा षटक इथे मार्गस्थ होत असताना आपण पाहतो वकास याच्यासाठी पारितोषिक लावलं गेलेलं आहे. अमजद भाई यांच्याकडनं जर हॅट्रिक घेतोय तर 500 रुपयांचं पारितोषिक. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय मयुरेश. पहिलं षटक महाग जरी पडलं तरी वकास मात्र कमबॅक करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की फवाजच्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 16 धावा त्या षटकामध्ये एकत्रितपणे आल्या होत्या. काय स्ट्राइक वरती आता आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतोय वकास. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय वकास कैसाठी. मात्र सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा खेळला जातो. कव्हरच्या दिशेने एक धाव घेतली गेलेली आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण देखील होतंय.
नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत असताना आपण पाहतोय स्ट्राईक वरती मयूर. धावा झालेल्या आहेत, त्या धावफलकावरती लागल्यात 17. षटकातील पुढील चेंडू, यावेळी मात्र दिशा दिली. ज्या गतीने चेंडू टाकला वकास यांनी फक्त टायमिंग केलं त्या चेंडूला, पाठवलं फाईन लेग सीमारेषे पार. चौकार 4 धावांसाठी. चार धावांनी धावसंख्या पुढे पोहोचते झालेली आहे ती 21 धावा. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा वर पिच पद्धतीचा चेंडू उंचावरून मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. दोघे तिथे चांगलं जजमेंट होत आहे. सुपर पीस ऑफ फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव तिथे घेतली गेलेली आहे. या एका धावेने धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 22 धावा. मजाद शेख यांचं सहर्ष या शिरगाव प्रीमियर लीग वर्ष 2 मध्ये आम्ही शब्द सुमनाने स्वागत करतोय. यावेळी पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळला जातोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण, तिसरी धाव तर मात्र फलंदाज थांबवतोय. मयूरला काहीच थांबवतोय. धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू, लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू स्टँड अँड डिस्पॅच केला जातो. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. कैसच्या बॅट मधनं इथे चौकार येतो. षटकाची इथे समाप्ती झालेली आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 28 धावा. वैयक्तिक 15 धावांवरती खेळतोय कैस. अतिशय सुंदर दर्जाची फलंदाजी पाहायला मिळते. 2 चौकार त्यानं त्यात लगावल्या, 2 वेळा दुहेरी धावा घेतल्या, 3 एकेरी धावा. त्यानंतर त्याला चांगली साथ देतोय तो मयूर. आल्याच क्षणी त्याने पहिल्या चेंडूवर चौकार लगावला, त्यानंतर एकेरी धाव घेतली. 5 धावा वैयक्तिकरित्या, पण मयूर देखील तिथे मैदानामध्ये उभा आहे. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकाच्या खेळानंतर धावा झालेल्या आहेत त्या 28. अभी हमारे कमेंट्री बॉक्स में इस एसपीएल शिरगांव प्रीमियर लीग सीजन 2 के दोनों ट्रॉफी हमको देने वाले डोनर हमारे मजाज शेख साहब यहाँ पर उपस्थित हुए। मैं यारी ग्रुप शिरगांव की जानिब से उनका वेलकम करता हूँ। हार्दिक स्वागत है मजाज भाई आपका। उसी के साथ साथ में हमारे टेंट में अमरा स्पोर्ट्स के ऑनर हमारे बीच में मौजूद है राहुल भाई, मैं इनका भी स्वागत करता हूं। आप ये जो टी शर्ट देख रहे हैं इस वक्त ग्राउंड में आपको नजर आ रहे हैं, बेहतरीन टी शर्ट और ये ट्रैक, ये पूरी जिम्मेदारी राहुल शेख साहब विरार इनकी रही। और इस टूर्नामेंट में बेहतरीन ट्रॉफीज आपको देखने मिलने वाली है मजाज शेख साहब की जानिब से। तो दोनों मेहमान हमारे यहां पर उपस्थित है। अगली गेंद और ये लंबा हिट, 4 रन। तो मैं दोनों मेहमान का बहुत बहुत इस्तकबाल करता हूं। हमारे और मेहमान, उनकी आमद का सिलसिला जारी रहेगा। कुछ ही देर में हमारे दीगर मेहमान भी यहां पर आएंगे, तो सभी का वेलकम है। और आप लोगों से एक अनुरोध करना चाहता हूं यारी ग्रुप शिरगांव के माध्यम से कि जितने भी शायकीन यहां पर बैठे हुए, थोड़ा सा मास्क आप साथ में रखिए। मास्क कंपलसरी है यहां पर।
ग्राउंड में खेलने वाले खिलाड़ियों के अलावा और अंपायर्स के अलावा बाकी सभी मास्क यूज करेंगे ऐसा मैं अनुरोध करता हूं और सामाजिक दूरी बनाए रखें. थँक यू व्हेरी मच. पहिल्या चेंडूवर अतिशय सुंदर असा मारलेला फटका आपण पाहिला. षटकार गेला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती हलक्या त्यानं स्टिअर केला लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव तिथे नक्कीच मिळेल. धावसंख्या आता मात्र वेग घेते. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 13. एक चांगलं मोमेंटम गॅदर करत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला आहे कैस, एका बाजूला आहे मयूर. सॉरी, चौकार आला होता. अतिशय सुंदर असा फटका पाहायला मिळाला होता मयूरच्या बॅट मधनं. पण स्ट्राईक रोटेशन होत आहे. कैस येतो स्ट्राईक वरती. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येत आहेत राकेश कैस साठी. अजून सलामवीर मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे कैस. यावेळी मात्र पंचांकडे अपील केली जाते आणि येस, पंचांचं बोट वरती येत आहे. गडी इथे धाव बाद होत आहे. गाडी इथे धावबाद झालेला आहे. नवीन फलंदाज येतोय मयूरची जागा घेण्यासाठी. प्रथमेश नवीन फलंदाज येतोय. एम एस फायटर्स विरुद्ध नाईट रायडर्स शिरगाव या दोन संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. शिरगाव प्रीमियर लीग पर्व दुसरं आपण पाहतोय. अतिशय शानदार आणि दिमागदार आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज आलेला आहे प्रथमेश. अजूनही कैस मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. राकेशाच्या या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर एकेरी धाव घेतली आणि त्यानंतर आता या तिसऱ्या चेंडूवर धावबादच्या रूपात एक विकेट प्राप्त झालेली आहे. या षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येईल राकेश. सामना करेल नवीन आलेला फलंदाज प्रथमेश. यावेळी सुरेखरित्या मारलेला फटका, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक धाव नक्कीच तिथे मिळेल. कैसला थांबवतोय प्रथमेश. एकच धाव तिथे मिळेल का धावेवरती धावसंख्या झाली आहे ती 34. 34 धावा. चार चेंडू आतापर्यंत फेकून झालेले आहेत. षटकातील 5वा चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा राकेश. सामना करेल डावखुरा फलंदाज कैस. धावा लागलेल्या आहेत धावफलकावरती 34. यावेळी मात्र लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू उंचावरून मारलाय. तिथे क्षेत्ररक्षक कुठली चूक करत नाहीये. गडी बाद होतो कैस. तिसरा गडी बाद होऊन इथे डगआउटच्या दिशेने जातोय कैस. सलामीवीर कैस चांगली फटकेबाजी, चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करत होता. मात्र कुठेतरी टायमिंग किंवा ताकद कमी पडली आणि त्याचाच फटका संघाला इथे झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 34. नवीन फलंदाज झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. डावखुरा फलंदाज जर्सी नंबर 3 सूरज. बघूया राकेश आपल्या षटकातील पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन येतो. यावेळी मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू हलक्या हाताने खेळलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. एकेरी धाव तिथे घेतली. षटकाची इथे समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 3 गडी बाद 35.
तर चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज नाईट रायडर शिरगाव संघाकडनं. धावा झालेल्या आहेत 35. पहिलं षटक घेऊन आले होते फवाज. खूपच महागड असं ते षटक होतं. 16 धावा त्या षटकामध्ये आल्या. दुसरं षटक घेऊन आले होते वकास. 12 धावा त्या षटकामध्ये आल्या. आणि तिसरं षटक एक चांगलं नियंत्रित गोलंदाजी जी आहे ती पाहायला मिळाली राकेश यांची. 7 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या आणि 2 विकेट्स त्यांना मिळालेल्या आहेत.
तर इथे 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. अतिशय सुंदर अशी बॅटिंग जी आहे ती पाहायला मिळते. धावसंख्या ऑन बोर्ड लागली आहे 47. धावगती जी आहे, धावांची गती जी आहे ती वाढली आहे. आता मात्र शेवटचं षटक येणं शिल्लक आहे. पहिलं षटक जे पाहिलं गेलं खूपच महाग होतं. फवाज यांचं 16 धावा आल्या. त्यानंतर दुसरं षटक घेऊन आले होते वकास, 12 धावा त्या षटकामध्ये आल्या. तिसरं षटक घेऊन आले होते राकेश, 7 धावा त्या षटकामध्ये आल्या. आणि चौथं षटक पुन्हा एकदा घेऊन आले होते वकास, 12 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 47. षटकार क्रमांक 6 या स्पर्धेतला पाहायला मिळाला. तो सूरजच्या बॅटमधनं अतिशय सुंदर असा फटका. आता मात्र या सत्रातील शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. या 6 चेंडू मागे किती धावा जमवत आहेत, कारण की जर इथे पाहायला गेला तर मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलेला आहे MS फायटर्स संघ. एक सन्मानजनक धावसंख्या इथे उभारण्यामध्ये यश आलेलं आहे. 47 धावा धावफलकावरती लागल्यात. बघूया आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. उंचावरून मारलेला आहे. बघूया तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. यशरक्षक झेल टिपतील का, आणि येस इट इज गॉन. गडी झेल बाद होतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आहे फलंदाज सूरज. अजूनही 5 चेंडू फेस करायचे. 5 चेंडू जर सूरज फेस करतोय तर अजूनही धावा जमतील. अतिशय सुंदर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. एक षटकार त्याने लगावलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय, तो सफदर. अक्षरशः गोलंदाजांच्या चिंधड्या उडवलेल्या आहेत असं म्हणूया, कारण की अतिशय सुंदर धावसंख्या इथे उभारलेली आहे. 47 धावा या धावफलकावरती लागल्यात. तर शेवटच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत इबाद. बघूया शेवटच्या 5 चेंडूंवरती किती धावा बनवतायत. या मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मारण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे बीट होत आहेत फलंदाज. 22 चे संकेत पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येत आहेत. एक धाव तिथे निश्चितपणेच मिळेल. या एका धावेनंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 48. तर बघूया या शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येईल इबाद. 4 चेंडूंचा खेळ होणं शेष आहे. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 48. 48 धावा. चांगल्या अर्गेलियन प्लॅनिंगने खेळत असताना MS फायटर संघ आपण पाहतोय. यावेळी मात्र फुल टॉस पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळतोय. बॅटवर काही नीट आला नाहीये. लेग 22 चे संकेत पंचांच्या मार्फत येत आहेत. एक धाव निश्चितपणे मिळेल. एका धावेनंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 49. 49 धावा. बघूया षटकातील पुन्हा एकदा फुल चेंडू घेऊन येतो इबाद. यावेळी मात्र जागा बनवून मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट होत आहेत फलंदाज. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 4.4 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 49. षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येईल इबाद. अतिशय सुंदर पद्धतीचं षटक हाताळलेलं आहे ती इबाद यानं. लाऊड अपेल, गडी इथे पायचीत होतोय. लेग बिफोर विकेट.
यावेळी मात्र गडी पायचीत होते पुन्हा एकदा. तंबूच्या दिशेने जातोय फलंदाज. नवीन फलंदाज येतो दर्शन. या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाजी. बाद धावा झालेल्या आहेत 49. यावेळी मात्र फुलर लेनचा हा चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने खेळलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षण होते. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे येस इट इज वन शॉट. एकच धाव ते मिळेल. रन्स 2 का 1? 2. ओके, थँक्यू. तर 5 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावा धावफलकावरतीवर लागल्यात. 51-52 धावांचं लक्ष समोर असेल. चला, नाईट रायडर्स जास्त वेळ तिथे घेऊ नका. जे प्रेक्षक आहेत सीमारेषेत जवळ बसलेत त्यांना विनंती ऑर्गनायझर्स यांच्या वतीने होते की ते जे कापड बांधलेलं आहे त्याच्या थोडस लांब बसा. जी लहान मुलं आहेत ती त्या कापडासोबत खेळतात त्यांना विनंती आहे की त्याच्यापासून थोडं लांब बसायचंय. अनबिटेबल पाटील वर्सेस शाह फवाद वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस साठी यायचं आहे. अनबिटेबल पाटील वर्सेस शाह फवाद वॉरियर्स. अनबिटेबल पाटिल और शाह फहद. इबाद राजे, करण पाटिल, दोनों से रिक्वेस्ट है कि टॉसिंग के लिए यहाँ पर आ जाए. इबाद राजे यहां पर आ चुके हैं. करण पाटिल, आपसे रिक्वेस्ट है कि फौरन टॉस के लिए यहां पर आ जाए. करण पाटिल. चला, ओपनिंग पेअर मैदानाच्या दिशेने रवाना करायची आहे. MS फायटर्स आपलं क्षेत्ररक्षण देखील तिथे सजून घ्यायचं आहे. 5 षटकांचा खेळ झाला. धावा धावफलकावरती लागल्या. त्या 51-52 धावांचं टार्गेट समोर सेट केलेलं आहे. चला, शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. अनबिटेबल पाटील आणि शाह फहाद वॉरियर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं है. आप लोगों से निवेदन है कि उसके बाद के मैचेस जो भी हमने दिन भर का शेड्यूल आपको दिया है वो शेड्यूल के हिसाब से आप आधी मैच होने के करीब करीब अपना टीम का लिस्ट, अगर उसमें कुछ चेंजेस है तो वो हमको बता दे. इससे पहले अब तक 6 टीम का लिस्ट हमारे पास में आ चुका है. 7वीं और 8वीं टीम का लिस्ट अभी आ जाएगा. अगर उसमें कुछ चेंजेस है तो ही आपको नया फॉर्म यहाँ पर एडजस्ट करके देना. अगर चेंजेस नहीं है तो कोई मसला नहीं है. करण पाटिल से मैं रिक्वेस्ट करूंगा यहाँ पर आए. वो आ रहे यहाँ पर. मैं मजाज शेख से रिक्वेस्ट करूंगा यहाँ पर आए. मजाज शेख, उन्हीं के हाथों से यहाँ पर टॉस होगा. मजाज भाई से रिक्वेस्ट करूंगा यहाँ पर आए. उन्हीं के हाथों से यहाँ पर टॉस होगा.
दोनों कप्तान करण पाटिल और उनके साथ में यहाँ पर इबाद राजे, दोनों कप्तान यहाँ पर मौजूद है और यह टॉस होने जा रहा है मजाज शेख के हाथों से। हमारे इस एसपीएल चषक 2 में दोनों ट्रॉफीज, रनर और विनर ट्रॉफी हमें डोनेट करने वाले मजाज शेख साहब हमारे बीच में मौजूद है और इन्हीं के हाथों से यहाँ पर टॉस होने जा रहा है। करण पाटिल, अनबीटेबल पाटिल के कैप्टन, उसी के साथ साथ में शाह फहद वॉरियर के कप्तान इबाद राजे। और यहां पर टॉस जीता है शाह फहद वॉरियर ने। क्या करना चाहेंगे इबाद राजे? हम पहले फील्डिंग करना चाहेंगे। क्या स्ट्रेटेजी रहेगी, किस तरह से आपकी टीम यहां पर खेलेगी, इसके बारे में थोड़ा सा बताइए हमें। स्ट्रेटेजी तो हमने थोड़े बनाए हैं, टीम बहुत बैलेंस है। 35-40 में अनबीटेबल पाटिल को रोकने की कोशिश करेंगे। थैंक यू वेरी मच, ऑल द बेस्ट इबाद। करण, जानना चाहेंगे किस तरह की बल्लेबाजी होगी आपके बल्लेबाजों की तरफ से? बॅट्समन म्हणजे आहेत, बॅलन्सिंग टीम आहे, नवीन मुलं आहेत, सर्व आहेत, एन्जॉय करणारे आहेत. आम्ही पण 5 ओव्हरमध्ये 50 रन्स अपोजिट द्यायला, त्या हिशोबाने बॅटिंग करू. करण, सामने पाहिलेले आहेत, फलंदाजी कशी होईल तुमची? फलंदाजी आता नाही सांगू शकत. बॉल विकेटवर थांबून स्लो येत आहे, जास्त चांगला पेसर आहे, त्याचे बॉल पण निघत आहेत, काय सांगू नाही शकत. आता जेव्हा प्रत्यक्षात खेळ तेव्हाच बघायला लागेल काय. सकाळचे मॅचेस पाहिले, लो स्कोरिंग मॅचेस झाले आणि आता स्कोर थोडासा 50 जवळ जात आहे. तर ऑल द बेस्ट करण, आणि तुमच्या टीमला पण ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. चला आपण पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मधून मॅच कडे वळूया. धावसंख्या झालेली आहे ती 1-22च्या रूपात पहिली धाव तिथे जमा झालेली आहे. 52 धावांचा मोठा टार्गेट सेट केलाय. यावेळी मात्र उंचावरून आलाय. प्रथमेश कुठली चूक करत नाहीये. जर्सी नंबर 413, सुपर असा कॅच, गडी बाद होतोय. फवाज, यालाच म्हणतात प्रेशर. कुठेतरी दडपणाखाली खेळत होता फवाज, काही गरज नव्हती. मोठा फटका खेळण्याचा आणि बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय. लागलेला मोठा झटका या संघाला. दोन चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत मयुरेश याने. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर लगेच इथे गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. नवीन फलंदाज जातो हाशिर. आता मात्र जबाबदारीपूर्वक खेळ जो आहे तो फलंदाजांना करावा लागणार आहे, कारण की मोठा फलंदाज फवाज बाद होऊन आउट मध्ये आलाय. बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज मयुरेश. सामना करेल हाशिर. यावेळी मात्र स्टँड अँड डिलिव्हर हाशिर ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. आमिरच्या बॅट मधनं सुपर असा फटका पाहायला मिळतोय. क्या बात आहे, अतिशय सुंदर असा स्ट्रोक. डीप मिड विकेट सीमारेषे पार षटकारासाठी. 6 धावांनी धावा झालेल्या आहेत, त्या 6. षटकार क्रमांक 7. ते बघूया धावचीची संधी प्राप्त झाली, मात्र तितकंच चपळ रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 8. धावा धावफलकावरती लागल्या. चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल, मात्र एक मोठा विकेट बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलाय तो फवाज. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पुन्हा एकदा बदलतायत. आपण पाहतोय स्क्वेअर लेगला प्रथमेश आहे, लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळी मात्र फुलर लेंथ पद्धतीचा हा चेंडू आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेने खेळलेला सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर अशी फेकी पाहायला मिळते.
एकच धाव तिथे मिळते एका धावेच्या मदतीने. धाव संख्या झालेली आहे ती 9. उग्या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतोय गोलंदाज मयुरेश. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. धावा झालेल्या आहेत 9. गुणलेखाकडनं थोडीशी चूक झाली होती. 5 चेंडू झालेले आहेत. यावेळी पुन्हा एकदा उंचावरून मारलाय तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल का, परंतु नाही. बॅक टू बॅक दुसरा षटकार. दोन बॉल मध्ये 2 षटकार इथे पाहायला मिळतात. धाव संख्या झालेली आहे ती 15. षटकाची इथे समाप्ती होते. पहिल्या षटकाचा खेळ झाला. धावा लागलेल्या त्या 15. दोन्ही संघाची जर स्थिती पाहायला गेली तर धावांचा रेट जो आहे तो सेम होता. पहिल्या सत्रामध्ये जर पाहायला गेलं तर MS फायटर संघाच्या धावा होत्या पहिल्या षटकानंतर 16 आणि इथे आता मात्र धावा आहेत 15. मात्र गडी बाद झालेला एक. सुपर बॅटिंग आमिरच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन्ही एंडनं आपल्याला ह्या मॅचेस पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर आयोजन शिरगाव प्रीमियर लीग च्या माध्यमातून पाहायला मिळते. यारी ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. त्यांचे मी शतशः आभार व्यक्त करतोय. आम्हाला समालोचनाची इथे संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद यारी ग्रुप शिरगाव यांचे. तर बघा पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावा झालेल्या आहेत 15. षटक क्रमांक दुसरा घेऊन येते गोलंदाज सूरज. अतिशय सुंदर फलंदाजी देखील त्यांनी केली होती. आता मात्र बघूया कशा प्रकारे हे पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. बघूया दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू वडराई एंड कडनं राईट आर्मवर विकेटने घेऊन येईल सूरज. बॅट चिकडा लागते. उंचावरून जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. झेल टिपला जातोय. गडी झेल बाद होतोय. मयुरेश सुंदर असा कॅच टिपतोय. दुसरा गडी बाद होऊन तंबूच्या आसरेला येतो. कुठेतरी घाई केली जाते का असं म्हणावं लागेल. तस नवीन फलंदाज आपण पाहतोय वकास. वैयक्तिक 13 धावांवरती अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे आमिर. दोन गडी बाद 15 अशी स्थिती झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलेली आहे ती सूरजाने. अतिशय सुंदर प्रतीचा हा चेंडू. फलंदाज एकेरी धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये होते मात्र बॅटची अप्पर कडा लागली गेली आणि झेल टिपला गेला. तर नवीन फलंदाज झालेला आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय वकास. स्ट्राइक वरती आहे आमिर. मॅन इन फॉर्म ज्याला आपण पाहतोय. 2 षटकार ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेले आहेत. यावेळी अठाखूट टप्प्याचा हा चेंडू फलंदाज आमिर याला समजलेला नाही. अतिशय सुंदर असा हा चेंडू. तर सूरजची ऍक्शन जर आपण पाहिलं तर कुठेतरी मिशेल स्टार्कच्या ऍक्शनची आठवण करून देते. अतिशय सुंदर प्रतीचा हा चेंडू पाहायला मिळाला. तो सूरज याचा आतापर्यंत 2ही चेंडू धाव फेकलेले आहेत सूरज याने. षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येतोय सूरज.
वैयक्तिक 13 धावांवरती खेळतो. आतापर्यंत 5 चेंडू फेस केलेले आहेत आमिर याने. यावेळी मात्र पुन्हा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर दर्जाचं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 15. चांगलं कमबॅक करतोय सूरज या षटकामध्ये, कारण की पहिलं षटक जे आहे ते पाहायला गेलं तर खूपच महागडाचं षटक पाहायला मिळालं होतं. मात्र इथे आतापर्यंत या षटकात 3 चेंडू फेकले गेलेले आहेत. 3ही निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत सूरजच्या माध्यमातून. बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येईल सूरज. सामना करण्यासाठी सज्ज होत आहे पुन्हा एकदा आमिर. यावेळी मागून यष्टीवरती आदळतोय. आमिरला काहीच कळला नाही तो चेंडू. त्रिफळा चिट्ट होऊन डगआउट कडे जातोय. अतिशय सुंदर दर्जाची गोलंदाजी सूरज आतापर्यंत करतोय. 4ही चेंडू मेडन त्याने आतापर्यंत या षटकामध्ये टाकलेले निर्धाव चेंडू जे सातत्यानं पाहायला मिळतात. प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न करतोय तो सूरज. जरी पहिलं षटक महागडं पडलं असलं तरी काही हरकत नाहीये. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय MS फायटर संघाकडनं. तर नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय इबाद शेख. 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना चांगली अशी सुरुवात झाली होती, मात्र तिथे विकेटची पडझड होत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघूया षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येतो गोलंदाज सूरज. पुन्हा एकदा चीप शॉट खेळला जातोय डीपी विकेटच्या दिशेने. एकदा तिथे घेतली गेली धावेचा प्रयत्न, परंतु नाही. तर षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा सूरज. फक्त एकच धाव त्याने या षटकामध्ये दिलेली आहे. 2 विकेट्स त्याने प्राप्त केले. तर अतिशय सुंदर दर्जाची गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळते. आता स्ट्राईक वरती येतो नवीन फलंदाज वकास. या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. अनेक वेळा मॉडर्न शिरगाव संघाला पालघर डहाणू क्रिकेटमध्ये विजय संपादित करून दिले. मॅच विनिंग खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. आता बघूया कशा पद्धतीची फलंदाजी आपल्या नाईट रायडर्स शिरगाव या संघासाठी करतोय. षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने मारलेला फटका लॉंग ऑफ सीमारेषे पार. चौकार. 4 धावा. तर या चौकाराने षटकाची समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांच्या खेळानंतर धावा झालेल्या आहेत त्या 20. जर सामन्याचं समीकरण जर पाहायला गेलं तर 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. चला टीम मीटिंग जास्त करू देऊ नका पंच. आपल्याला त्या दिलेली वेळ आहे त्या ठराविक वेळेमध्येच सामने संपवायचे आहेत. अन्यथा आमचे रेफरी इथे जे आहेत ते दंड ठोठावतील याकडे लक्ष असू द्या.
तर चला सामन्याकडे आपण पुन्हा एकदा वळूया. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावा झालेल्या आहेत त्या 20. 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 32 धावांचं लक्ष समोर आहे. पाखो टप्प्याचा चेंडू उंचावरून मारलाय, जातोय सीमा रेषा पार, षटकार. 6 धावा. इबाद शेख ब्रँडेड षटकार. अतिशय सुंदर असा मारलेला फटका आपण पाहतोय इबादच्या बॅट मधनं. आखो टप्प्याचा चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि बॅट भिरकावली, ती उंचावरनं चेंडूला पाठवलं षटकारासाठी. या 6 धावांनी धावसंख्या झाली आहे ती 26. आता मात्र या षटकारांनी मात्र पूर्णपणे कलाटने आणलेली आहे या मॅचला. 17 चेंडू आणि या 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळी पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव तिथे घेतली जाईल. का धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती लागली ती 27. 27 धावा. 16 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. 16 बॉल्स 25 रन्स रिक्वायर्ड. आता स्ट्राइक वरती येतोय पुन्हा एकदा वकास, ज्याने एक चौकार लगावला होता. षटकातील पुन्हा एकदा 3रा चेंडू. हलका हाताने ग्लान्स केला जातोय, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू होतो. एक धाव घेतली, दुसरा धावाचा तिथे प्रयत्न होईल का? तितकं सुंदर क्षेत्ररक्षण तिथे होत आहे. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेनंतर धावसंख्या आता मात्र धावफलकावरती लागलेली आहे ते 28. 28 धावा. यावेळी मात्र कव्हर्सच्या दिशेने खेळला जातोय. एक धाव तिथे घेतली गेलेली आहे. सुंदर प्रतीचा फटका. लेदर क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे फटके पाहायला मिळतात. स्ट्रेट ऑफ द बॅट. एका धावेने धावसंख्या झाली ती 29. 29 धावा. तलाशेख जिथे कुठे असतील प्लीज कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत रुपेश यांनी. 5वा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा घेऊन येत आहेत. सामना करण्यासाठी सज्ज आहेत वकास. मात्र स्वीप खेळलेला आहे, लॉंग लेगच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर अशी फेकी. बघा तिथे ढिसाळपणाचं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा अतिशय सुंदररित्या पळून काढल्या जातात. तर या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 31. 31 धावा. अजूनही 21 धावांचं लक्ष जे आहे ते गाठायचं. बघूया या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने करतायत ही जोडी, कारण ती दोन्ही फलंदाज अतिशय लयमध्ये फलंदाजी करतायत. 7 वरती खेळतोय तो वकास आणि 9 वरती खेळतोय तो इबाद. अतिशय सुंदर दर्जाची पार्टनरशिप, सुंदर दर्जाचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुन्हा एकदा फुल चेंडू. यावेळी हलक्या हाताने खेळलेला आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार, चौकार. 4 धावांसाठी. जर आता सामन्याचं चित्र जर पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. नाईट रायडर संघ ज्या पार्टनरशिपची वाट पाहत होता आणि ती पार्टनरशिप बिल्ड होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जर सुरुवात जर पाहायला गेलं तर फटकेबाजीसाठी केली होती ती अमीर याने. वॉट अ बॅटिंग, सुपर क्लास त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 7 चेंडू फेस केले, 13 धावा त्यानं बनवल्या. त्यामध्ये 2 षटकारांचा देखील समावेश आहे. त्यानंतर वकास सुपर बॅटिंग, चांगलं मोमेंटम गॅदर केलं आपल्या संघासाठी. वैयक्तिक जर पाहायला गेलं 11 धावांवरती खेळतोय. त्यानंतर इबाद शेख सुपर बॅटिंग.
9 धावांवरती खेळतो आपल्या संघासाठी. आणि जर आता सामन्याचं चित्र जर पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. कशा प्रकारचे गेम प्लॅन्स असतील, कशा प्रकारची रणनीती असेल ते आता नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसेल. चौथं षटक कोण घेऊन येतो गोलंदाज MS फायटर्स या संघाकडनं हे पाहणं महत्वपूर्ण असणार आहे. तलाश शेख जिथे कुठे असतील प्लीज मुन्नावर यांच्याशी येऊन संपर्क साधायचा आहे. 12 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 4 पुन्हा एकदा घेऊन येतोय सूरज. अतिशय सुंदर असं षटक त्यांनी या अगोदर पॉवर प्ले मधलं हाताळलं होतं. 5 धावा खर्च करत 2 विकेट्स देखील त्यांनी मिळवल्या होत्या. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आहे तो इबाद शेख. 9 धावांवरती तळ ठोकून अजूनही मैदानामध्ये उभा आहे. बघूया षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो सूरज. यावेळी हलक्या हाताने खेळलेला इनस्विंग चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जातोय. एक धाव तिथे नक्कीच मिळते. नक्कीच गोलंदाज अतिशय सुंदर पद्धतीची गोलंदाजी करतोय. अकरा चेंडू आणि विजयासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेटने घेऊन येतो सूरज. यॉर्कर लेंथ क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तशा पद्धतीचा हा चेंडू आपण पाहतो. यॉर्कर हलक्या हाताने खेळलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने जातो. जसा जसा प्रत्येक चेंडू पडतोय प्रत्येक चेंडू मागे सामन्याचं समीकरण जे आहे ते आपल्याला बदलताना दिसतंय. आता चेंडू उरलेले आहेत ते 10 आणि धावांची गरज आहे ती अजूनही 15. हा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र पायावर आदळलाय, लाऊड अपील होते. पंच मात्र फेटाळत आहेत. लेग बाईसचे संकेत पंचांच्या माध्यमातून येत आहेत. एक धाव तिथे एक्स्ट्राच्या रूपात नक्कीच मिळेल. धाव संख्या एका धावेने पुढे पोहोचते झालेली आहे ती 38 धावा. अतिशय सुंदर अशी पंचगिरी पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अॅक्युरेट डिसिजन्स पाहायला मिळतात. ते पुन्हा एकदा लाऊड अपील. यावेळी मात्र फिंगर इज गॉन अप. गडी बाद होतो वकास. तीक्ष्ण नजर पंचांची तिथे पाहायला मिळते. गाडी इथे पायचित होतो वकास. आता मात्र प्रेशर बिल्ट होतो फलंदाजांवरती. वकास बाद होऊन डकआउट कडे जात असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तलमीस. सामन्याचं समीकरण जर आपण पाहायला गेलं तर 9 चेंडू आणि विजयासाठी अजून ही 15 धावांची आवश्यकता आहे. आठ चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. अतिशय सुंदर गोलंदाजी पृथक्करण सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आतापर्यंत या षटकात देखील
3 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत, 1 विकेट त्यानं प्राप्त केलेले आहेत, चेंडू फेकून झालेले आहेत आतापर्यंत 4. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढे चेंडू घेऊन येतोय सूरज. यावेळी मात्र हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड खेळला जातोय. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. 1 धाव तिथे नक्कीच मिळेल. एका धावेने धावसंख्या झालेली आहे ती 39. 39 धावा. आता मात्र पूर्ण जबाबदारीचा खेळ आहे, कारण की चेंडू बाकी आहेत 7 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. तर स्ट्राईक वरती येतोय नवीन इबाद. पुन्हा एकदा यॉर्कर लेन पाहायला मिळतोय. सावरून मारलेला फटका, लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 धाव तिथे नक्कीच मिळेल. अतिशय सुंदर असं षटक संपुष्टात येते सूरज याचं. आता मात्र शेवटचा षटक बाकी आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 12 धावा. जर आपण षटकांचं गोलंदाजीचं पृथक्करण केलं तर पहिला षटक घेऊन आला तर मयुरेश, 15 धावा एकत्रितपणे त्या षटकामध्ये आल्या. 1 विकेट त्यांना मिळवली. दुसरा षटक घेऊन आला तर सूरज, अप्रतिम गोलंदाजी, 5 धावा खर्च करत 2 विकेट्स त्याने मिळवल्या. तिसरं षटक घेऊन आला होता रुपेश, पुन्हा त्या षटकामध्ये 15 धावा आल्या. आणि त्यानंतर चौथं षटक घेऊन आला सूरज. क्या बात आहे, सुपर पीस ऑफ बॉलिंग. पुन्हा 5 धावा देत 1 विकेट त्याने खर्च केला. आणि आता मात्र शेवटचं षटक तिथे येणं बाकी आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज दर्शन. सहा चेंडू आणि 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सहा चेंडू 12 धावा. निर्णायक असं शेवटचं षटक कर्णधाराने विश्वास दर्शवलाय गोलंदाज दर्शनवर. चला 7 पाटी एंड करणं. शेवटचं षटक घेऊन आलेला आहे दर्शन. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. राऊंड द विकेट असा हा पहिला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू नीटसा बॅटवर आला नाही. बादशाह 1 धाव तिथे घेतली. दुसऱ्या धावेचा तिथे प्रयत्न केला जाईल का, परंतु इथे गडी धाव बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय दत्ता. पाच चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. पाच चेंडू विजयासाठी 11 धावांची अजूनही गरज. आखूड टप्प्याचा चेंडू उंचावरून मारलाय. बघूया तिथे चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. आपले इरादे मात्र स्पष्ट करतोय फलंदाज. षटकार क्रमांक या स्पर्धेतला 10वा आपण पाहतोय. चार चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. सॉरी, 5 धावा, माफ करा. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे.
आता मात्र 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि अजूनही विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. उंचावरून मारल्या, बघूया तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. येस, इट इज गॉन. सुपर कॅच. षटकातील पुन्हा एकदा पुढे चेंडू, 2 चेंडू 5 धावांची गरज असताना उंचावरून मारलेला आहे. स्ट्रायकर रिजन मध्ये सामना बरोबरीत सुटतोय. मॅच इज टाय. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. हाच खेळ आहे क्रिकेट. एक बॉल आणि 1 रन. लास्ट बॉल अँड लास्ट रन टू विन. सुपर ओव्हरचा थरार इथे अनुभवायला मिळतोय का? एक चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज आहे. आता हा निर्णायक चेंडू आहे. हिस्ट्री इथे होईल का? आणि विजयी चौकार. व्हॉट अ मॅच. तर मॅन ऑफ द मॅच ठरतो या मॅचचा इबाद शेख.